श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा, स्वतःला खूप भाग्यशाली समज, कारण लाखो करोडो लोकांमधून तुझी निवड करण्यात आली आहे फक्त या संदेशासाठी। कारण बाळा, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी यावी, तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही दुःख, चिंता, सर्व काही संकटे, तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती, सर्व काही निघून जाण्यासाठीच, तुला काहीतरी शुभ संकेत मिळण्यासाठी आणि तुला काहीतरी शुभ मार्गदर्शन घडावे म्हणूनच तुझ्या समोर हा पवित्र संदेश आला आहे। तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हे सुंदर मार्गदर्शन ऐकून तर पहा। कारण बाळा, हे सुंदर मार्गदर्शन फक्त तुझ्या समोर येणे म्हणजे हा योगायोग आहे। स्वतःला भाग्यशाली समज, कारण तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे। हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुझ्या मनातील नकारात्मक विचार आहेत, जे आजपर्यंत तुला शत्रू त्रास देत आहेत, दुःख आणि यातना देऊन, तुझा विश्वासघात करून, दूर राहून तुझी मजा पाहत आहेत बाळा, या सर्वांनाच धडा मिळण्यासाठीच हे तुला शुभ संकेत या मार्गदर्शनाद्वारे मिळणार आहेत। तेव्हा बाळा, हा सुंदर संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज। स्वामी म्हणतात, बाळा, आता कोणत्याही परिस्थितीला डगमगायचे नाही। मग ते तुझ्या समोर आलेले एखादे खूप मोठे संकट असो, खूप मोठी बिकट परिस्थिती असो, किंवा शत्रूने तुझ्या समोर काही अडचणी निर्माण केलेल्या असो, हो बाळा, आता डगमगायचे नाही, आता घाबरून जायचे नाही। आता प्रत्येक परिस्थितीला स्वामी आज्ञा समजून जिद्दीने, विश्वासाने आणि आमच्यावरच्या खंबीर विश्वासाने प्रत्येक संकटाला सामोरे जायचे आहे। बाळा, बस झाले, खूप काही स्वतःला आजपर्यंत त्रास करून घेतला आहेस, पण आता वेळ आली आहे या सर्वांमधून तुला अलगद बाहेर येण्याची। आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख, वैभव, आनंद तुला मिळण्याची। तेव्हा बाळा, आता तयार राहा हे सर्व काही घेण्यासाठी, कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत जे काही भोगले आहे आम्ही सर्व काही पाहिले आहे। हो बाळा, तुम्हाला असे वाटत असेल की स्वामी माऊलींना माझा हा त्रास दिसत नाही, पण बाळा, असे नाही। जिथे माझी निरपेक्ष भक्ती आहे, जिथे माझे अखंड नामस्मरण आहे, तिथे या स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद आणि त्यांचा निरंतर वास आहे। हो बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नको। कुठल्याही संकटात, कुठल्याही वादळात ही स्वामी माऊली तुला कधीही अंतर देणार नाही, तुला कधीही एकटे सोडणार नाही। आणि बाळा, हे अनुभव तुला आजपर्यंत आले असतील, स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे स्वामी माऊलींचे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, सर्व काही निघून जावो ही स्वामीचरणी मी मनापासून प्रार्थना करते। स्वामी म्हणतात, बाळा, जो स्वामीप्रिय बाळ माझा हा संदेश शांत मनाने ऐकत आहे, त्याच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठी आनंदाची बातमी धावत्या दिशेने येणार आहे। त्याच्या आयुष्यातील सर्व काही भोग, संकटे आणि चिंता निघून जाणार आहेत। बाळा, आता शत्रूंचा त्रास तुझ्यापासून खूप दूर नेण्यात आला आहे, कारण त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे। बाळा, तुला आता अशा लोकांकडे लक्ष देऊन तुझा वेळ वाया घालवायचा नाही। बाळा, आता वेळ आली आहे तुला स्वतःला वेळ द्यायची। आता वेळ आली आहे तुला स्वतःवरती खूप काही कार्य करण्याची। कारण बाळा, आजपर्यंत दुसऱ्यांसाठी तू झटत राहिला,
दुसऱ्यांसाठी सर्व काही मदत करत राहिला. पण जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज होती, जेव्हा तू खूप मोठ्या संकटामध्ये अडचणीमध्ये होता, तेव्हा तुला याच लोकांनी दूर केले. जेव्हा तुला मदतीची गरज होती तेव्हा तुला हात कोणीही पुढे केला नाही. पण बाळा, या लोकांची तुला आता गरज देखील नाही, कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तेव्हा बाळा, आता चिंता नको, कारण चिंतेने तू आतून पूर्णतः पोखरून गेला आहेस. तेव्हा बाळा, यापुढे मन आनंदी ठेव. मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार. आजपर्यंत जो काही कटू भूतकाळ अनुभव केला आहेस त्या सर्वांमधून बाहेर पड. आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या स्वप्नांना आकार देण्याची. हो बाळा, आता सर्व काही, जो काही तुझा कटू भूतकाळ आहे तो मागे सोड. आता पुढे चालत राहा. प्रत्येक पाऊल निशंक मनाने, आत्मविश्वासाने चालत राहा. कारण बाळा, सर्व काही तुला आता मनासारखे प्राप्त करायचे आहे. तुझी खूप मोठी इच्छा या 24 तासामध्ये पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त तुझे मन शांत आणि स्थिर ठेव. तुझ्या मनातील आत्मविश्वास आणि तुझ्यावरचा संयम कधीही ढळू देऊ नको. मग पहा, सर्व काही तुला आयुष्यात तुझ्या मनासारखेच प्राप्त करणार आहेस. आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला या संदेशामार्फत जे काही शुभ संकेत मिळतात त्या संकेताद्वारे तुम्हाला चालावे लागेल. जे काही संकेत तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्याद्वारे तुमचे जीवन तुम्हाला घडवावे लागेल. कारण बाळा, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होण्यास उशीर होतो, काही गोष्टींना विलंब होतो आणि मग तुम्ही त्रासून जाता, दुःखी होता, तुमचे मन उदास होते. पण असे कधीही करू नका, कारण काही गोष्टींना योग्य वेळ ही यावीच लागते. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतात त्या उशिरा घडल्या तरी त्या खूप अप्रतिम घडतात. याचा अनुभव तुम्हाला आला असेल. कारण कधी कधी तुम्हाला असे वाटत असते की मी एखादे कार्य केले तर त्वरित मला त्या कार्याचे फळ मिळावे, पण असे होत नाही. काही गोष्टींना योग्य वेळ, योग्य दिशा ठरवलेली असते. म्हणूनच काही गोष्टींमध्ये फक्त संयम हा तुमच्याजवळ असावाच लागतो. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, काही गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही संयमाने कार्य करत असाल तर त्या गोष्टी तुमच्या मनासारख्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो, हे सर्व काही करत असताना फक्त सकारात्मक विचार ठेवा. मनामध्ये नकारात्मक विचार आणून कोणत्याही कार्यामध्ये अतिघाई करू नका. कोणतेही नकारात्मक विचार करून कोणतेही कार्य करू नका. तुम्हाला त्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे यश मिळणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांनी तुला त्रास आणि दुःख दिले, ज्यांनी तुझ्यावर ही वेळ आणली आहे त्या लोकांना सुद्धा तुला उत्तर द्यायचे आहे. बाळा, आता चिंता करू नको, निश्चिंत राहा. कारण हेही दिवस तुझे आता बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची योग्य वेळ आता जवळ आली आहे. हो बाळा, ज्याची तू आशा धरली आहेस, जे तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ती आता या शुभ श्रावण महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. कारण बाळा, हा महिना तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद घेऊन आला आहे. तेव्हा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे खूप काही संकेतांचे पालन कर आणि मग पहा, तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आता बाळा, अशक्य ते शक्य होणार आहे. ज्यांनी तुला दुःख दिले, ज्यांनी तुझा अपमान केला, आता वेळ त्यांची आली आहे. सर्व काही भोग ते सुद्धा भोगणार आहेत आणि तू दूर राहून हे पाहणार आहेस. कारण बाळा, जेव्हा आपण समोरच्याला काही देत असतो, मग ते सुख असो, दुःख असो, अश्रू असो किंवा एखादा आनंद असो, सर्व काही आपल्याकडे दुपटीने परत येत असते. हेच तुझ्या शत्रूंना माहीत नाही. पण आता या सर्वांची प्रचिती त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही ज्या गोष्टींकडे जास्त लक्ष देता
त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित होत राहतात आणि त्याच तुमच्याकडे येत असतात. मग जर तुम्ही मनामध्ये नकारात्मक विचार करत असाल तर तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहणार. आणि जर तुमच्या मनामध्ये चांगले विचार असतील, सकारात्मक विचार असतील, तर तशाच काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चांगल्याच घडत राहणार. म्हणूनच आम्ही ते सांगत असतो की तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, तुमची दुसऱ्यांविषयी भावना मनातील खूप चांगली ठेवा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होणारच. हो बाळा, कारण तुझ्या आयुष्याची आता नवीन सुरुवात होत आहे. तेव्हा आता तयार आहेस ना? हे सुख, वैभव आणि आनंद घेण्यासाठी तयार आहेस ना? कारण बाळा, हे सर्व तुला देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, मनात कोणतीही शंका ठेवू नको, कोणतीही चिंता करू नको, कारण तुझ्या मनाला शांती देणारा, तुला सर्व काही दुःखातून, अडचणीतून, संकटातून बाहेर काढणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मग परिस्थिती कितीही बिकट असो. कारण बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझे खूप मोठे ध्येय, तुझे खूप मोठे स्वप्न आणि तुझे खूप मोठे नियोजन जे तुझ्या कुटुंबासाठी तू केले आहेस ते पूर्णत्वात जाणार आहे. हो बाळा, तुझ्या आयुष्यात आलेली संकटे आता संपुष्टात येणार आहे. आम्हाला माहीत आहे तुझे जीवन खूप दुःखाने भरलेले आहे, खूप काही आर्थिक चिंतेने तू त्रासून गेला आहेस. पण बाळा, महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती आता अखंड होणार आहे. हे सर्व काही आशीर्वाद घेण्यासाठी तू तयार राहा, कारण तुझ्या पाठीशी आता ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. बाळा, आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा चिंता करू नको, कारण आता सर्व काही तुझ्या मनासारखेच घडवण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. बाळा, ज्याची तू आशा सोडली आहेस तेच तुझे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. ज्यांनी तुझा अपमान केला आहे आता त्यांचा अपमान होताना तू स्वतः पाहणार आहेस. कारण बाळा, ज्यांनी तुला त्रास देऊन दूर राहिले आहेत आता त्यांना सर्व काही या गोष्टींची प्रचिती होणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये उलथापालथ सुरू होणार आहे. त्यांची अवस्था खूप वाईट होणार आहे, कारण त्यांनी तुझीच अवस्था वाईट केली आहे. आता हे सर्व काही त्यांच्या वाट्याला येणार आहे. कारण बाळा, कर्माचा फेरा सर्वत्र फिरल्याशिवाय राहत नाही. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. तुझ्यासोबत जे काही घडले आहे सर्व काही त्यांच्यासोबत घडताना तू पाहणार आहेस. बाळा, आता ते शत्रू तुझे गुडघे टेकून तुझ्यासमोर माफी मागणार आहेत. बाळा, कोणत्याही घटना तुझ्या जीवनामध्ये अचानक घडणार नाहीत. त्यासाठी काहीतरी आमचे पूर्वनियोजन असते, काहीतरी तुझे चांगले कर्म असते. म्हणूनच तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या घटना घडण्यास सुरुवात होणार आहे. बाळा, हे सर्व काही तुझा संयम आणि आत्मविश्वास पाहण्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये आलेली ही संकटे असतात. म्हणूनच परिस्थिती कितीही बिकट असो, तुझ्या हाताबाहेरची असो, पण तुझ्याजवळ जर खंबीर आत्मविश्वास असेल तर तू कोणत्याही संकटांना टक्कर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, तुझ्यामध्ये आम्ही असे काही बळ दिले आहे, तुझ्यामध्ये अशी काही शक्ती दिली आहे. आणि जर आमचे नामस्मरण तुझ्या ओठाशी आहे तर बाळा, तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुझ्या हातून आता अशक्य ते शक्य होणार आहे. कारण तू कोणासमोरही आता हार मानणार नाही. तुझे शत्रू तुझ्यासमोर हार मानणार आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा, सर्व काही प्राप्त करण्याची वेळ जवळ आली आहे. जर हा संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस तर बाळा, तुझा प्रवास खूप सुखाचा, आनंदाचा होणार आहे. चिंता करू नको, सुखी राहा, शांत राहा, कारण आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत. तुला कधीही कुठल्याही संकटात, वादळात आम्ही एकटे सोडणार नाही. आमच्यावरती विश्वास आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला प्रचंड तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका.
स्वामी म्हणतात, बाळा, जे नाते संबंध तुझ्यापासून दूर झाले आहेत ते आता नवीन रूपात तुझ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळा, तुझे शत्रू त्यांच्या कृत्याची तुझ्यासमोर माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत. कारण बाळा, खूप काही तुझे नुकसान करून झाले आहे. आता तुझ्या जीवनातील हे बदललेले सर्व तुझे जीवन पाहून, तुझ्या जीवनातील हा अद्भुत चमत्कार पाहून तुझे शत्रू चिंतित आहेत. कारण त्यांना माहीत नाही की त्यांनी तुझ्यासोबत काय केले आहे आणि त्यांच्यासोबत आता ही स्वामी माऊली काय घडवून आणणार आहे. हो बाळा, हा सर्व कर्माचा खेळ आहे. जो ज्याचे कर्म चांगले असेल तो त्याचे कर्म चांगलेच भोगणार आहे आणि जो ज्याचे कर्म वाईट करेल त्याचे फळ त्याला वाईटच मिळणार आहे. म्हणून तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका. झालेल्या गोष्टींची चिंता आता करणे सोडून द्या. कारण यापुढे तुमचे भविष्य, तुमचे जीवन सुंदर होणार आहे. तुमचे जीवन परिवर्तन होणारा हा शुभ संकेत आणि हा शुभ संदेश जर तुमच्यासमोर आला आहे तर बाळा, तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीच नाही. कारण या संदेशासाठी तुझीच निवड का बरे करण्यात आली आहे हे तुला हा पूर्ण संदेश ऐकल्यानंतर समजून येईल. कारण बाळा, खूप काही दुःखी जीवन भोगून, खूप काही संकटाचा सामना करून, खूप काही अश्रू ढाळून झाल्यानंतर जर तुझ्यासमोर जर तुझे काही चांगले होणार असेल तर म्हणूनच तुझ्यासमोर हा संकेत आला आहे. तुझ्यासमोर हा शुभ संकेत, शुभ संदेश आला आहे. तेव्हा बाळा, याचा स्वामी आज्ञा समजून स्वीकार कर. दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून पहा. कारण बाळा, तुझ्यासोबत जे काही आजपर्यंत घडले आहे त्याच्या तिप्पट तुझ्या शत्रूंसोबत घडणार आहे. कारण तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुला खूप काही त्रास देण्यात आला आहे. तुझा वेळोवेळी अपमान करण्यात आला आहे. तुझे खच्चीकरण करण्यात आले आहे. आता या सर्वांमधून तू अलगद बाहेर निघणार आहेस. सुखी राहा, शांत राहा, कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ.